अजित पवारांसोबत झालेली युती आमचं दुर्दैव, युती दादांना आणि आम्हालाही पटलेली नाही, भाजपचा गणेश हाकेंचं वक्तव्य. मोदी शहा फडणवीसांसोबत चर्चा, माझेही खालचे कार्यकर्ते वेगवेगळं बोलू शकतात, भाजपच्या गणेश हाकेंवर अजित पवारांचा पलटवार. अजित पवारांचा 60 जागांवर दावा, आपल्या 54 आमदारांच्या जागा आहेत तशाच राहणार, इतर जागांसंदर्भात वरिष्ठ स्तरावर बोलणी सुरू, पदाधिकारी बैठकीत अजित पवारांचं वक्तव्य. शिवराय आमच्यासाठी आराध्य दैवत, त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन माफी मागतो, मालवणमध्ये शिवरायांचा पुतळा पडल्याप्रकरणी पंतप्रधान मोदींचा माफीनामा. निवडणुकांना डोळ्यासमोर ठेवून पंतप्रधानांनी राजकीय माफी मागितली आहे. शिवराय आणि महाराष्ट्राविषयी मोदींना प्रेम नाही, माफी मागितली तरी उद्यापासून सरकारला जोडे मारण्याचा कार्यक्रम सुरूच, राऊतांची टीका. ज्यांनी सावरकरांना शिव्या दिल्या त्यांनी माफी मागितली का? पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल, विरोधकांना कधी पश्चाताप होत नसल्याचीही मोदींची टीका. पंतप्रधानांनी माफी मागतानाही राजकारण केलं, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांची मोदींवर टीका, तर सावरकर आणि शिवरायांची तुलना करण्याचं कारण नव्हतं, पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया. विरोधक पुतळा घटनेचं भांडवल करून सत्ता काबीज करण्याचं स्वप्न पाहतायत, मंत्री सुधीर मुनगंटीवारांचा विरोधकांवर पलटवार. पोलिसांची परवानगी नसली तरीही महाविकास आघाडी आंदोलनावर ठाम, मालवण पुतळा दुर्घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीचं उद्या जोडे मारो आंदोलन, महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ आज पोलीस आयुक्तांना भेटणार. अजित पवारांची जनसन्मान यात्रा आज अनिल देशमुखांच्या मतदारसंघात, काटोलमध्ये अजित पवारांची सभा, थोड्याच वेळात दीक्षाभूमीवरही जाणार. पुण्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी महिलांची गर्दी, बँक उघडण्याआधीच महिलांची रांगेत उभं राहण्याकरता झुंबड, अनेक महिलांचे केवायसी आणि आधार हे लिंक नाहीत. मुंबईतल्या चिंचपोकळीच्या चिंतामणीचा आज आगमन सोहळा, गर्दी लक्षात घेता लालबाग परळ भागातल्या वाहतुकीत बदल, पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात. वाशी स्थानकाजवळील ओव्हरहेड वायर दुरुस्त, हार्बर मार्गावरची लोकल सेवा सध्या 10 ते 15 मिनिटं उशिरानं, कुर्ला स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी.